मी नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी, त्यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, तर पदाचा राजीनामा देईन, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. सगळ्या अडचणी निर्माण करण्यासाठी फडणवीसच जबाबदार, आरक्षण दिलं असतं राजीनामा देण्याची वेळ आली नसती, मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका, ते मराठा आरक्षणाला विरोध करतायत असं म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांचा राजीनामा घ्या, मुंबई गोवा हायवेच्या दुरावस्थेवरनं शिवसेनेच्या रामदास कदमांची मागणी. रामदास कदमांनी प्रत्येक वेळेला भाजपवर आरोप करणं योग्य नाही, कदमांच्या बोलण्यामुळे भाजपची मनं दुखावतात, याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. रामदास कदम यांच्या विरोधात भाजप आक्रमक, यापुढे भाजपच्या कोणत्याही नेत्यावर टीका सहन करणार नाही, टीका थांबवा, अन्यथा इथून पुढे प्रत्येक पत्रकार परिषदेत तुमचे नवनवीन घोटाळे समोर आणू, केदार साठेंचा इशारा. शिंदे गटातले आमदार महेंद्र थोरवे यांची सुनील तटकरेंवर टीका, राष्ट्रवादी पक्ष आणि सुनील तटकरे विश्वासघातकी असल्याचं यावेळेला थोरवेंचं वक्तव्य. महेंद्र थोरवेंना मी मोजत नाही, स्थानिक नेते त्यांना उत्तर देतील, तटकरेंची प्रतिक्रिया. आमदार महेंद्र थोरवे स्वतःच विश्वासघातकी आहेत, थोरवेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते असं वक्तव्य करतायत. महेंद्र थोरवेंनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रवक्ते सुधाकर घारेंचं प्रत्युत्तर. अजित पवारांच्या कार्यालयाकडून लाडक्या बहिणींना आभार मानणारे खास मेसेजेस, लाभ आणि बळ देण्यासाठी काम करत राहीन अशा आशयाचा मेसेज. मंकीपॉक्स संदर्भात राज्य सरकारकडून आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सूचना जारी, विमानतळं आणि बंदरांवर सर्वेक्षण सुरू, संशयित रुग्णांना विलगीकरणात उपचारासाठी यंत्रणा उभी करण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज मुंबईत, जिशान सिद्दीकींच्या वांद्रे पूर्व मतदारसंघात आणि नवाब मलिकांच्या अणुशक्तीनगर मतदारसंघात अजित पवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन. जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं अजित पवारांची मुंबईत रॅली, अजित पवारांच्या सोबत गाडीमध्ये जिशान सिद्दीकीही उपस्थित, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा. राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर काँग्रेस आमदार जिशान सिद्दीकी उपस्थित, काँग्रेसमध्ये माझ्यावर अन्याय, आता तुमच्या समोर बदल सुरू होणार, जिशान सिद्दीकींचं सूचक वक्तव्य. जिशान सिद्दीकींची जर राष्ट्रवादीत येण्याची इच्छा असेल तर त्यांना नक्की पक्षात घेणार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य. मुंबईतील वांद्रे पूर्व आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघात जनसन्मान यात्रा, यात्रेच्या निमित्तानं पहिल्यांदाच नवाब मलिक राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर पाहायला मिळणार. एमआयएमचे मुंबई अध्यक्ष फैयाज अहमद यांना पदावरनं हटवल्यानंतर राडा, इम्तियाज जलील यांच्या पत्रकार परिषदेत फैयाजच्या समर्थकांचा गोंधळ. राजकारणात आपल्याला मिळालेली पदं आयुष्यभरासाठी नसतात, त्यात बदल होतच असतात, इतकं नाराज होणं गरजेचं नव्हतं, पत्रकार परिषदेतल्या गोंधळानंतर इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 30 ऑगस्टला प्रस्तावित वाढवण बंदराचं भूमिपूजन होण्याची शक्यता, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची माहिती. पालघरच्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाची शासकीय यंत्रणांकडून तयारी, स्थानिकांनी आक्रोश निर्माण करत त्यांना कोणतंही काम करण्यास मज्जाव करून माघारी पाठवलं. वरळी हिट अँड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शहाची कोर्टात धाव, मुंबई पोलिसांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत दाखल केली हेबियस कॉर्पस याचिका. पॉर्श कार परत मिळवण्यासाठी अग्रवाल कुटुंबियांचा अर्ज, 28 ऑगस्टला होणाऱ्या सुनावणीमध्ये कारबाबत निर्णय होण्याची शक्यता. ड्रग्ज विरोधात पुणे पोलीस पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर, ड्रग्ज सेवन करणाऱ्यांसोबतच ते विकत घेणाऱ्यांकडे पुणे पोलिसांचा मोर्चा, आतापर्यंत पोलिसांनी 10 ते 15 जणांना केली अटक.
आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पात्रात 2 मुलं बुडाली. पिंपरी चिंचवड पालिका आणि अग्निशमन दलाकडून शोधकार्य सुरू. आळंदीच्या वेद पाठशाळेत ही मुलं शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती समोर. पुण्यातल्या कर्वे रोडवर मोठा अपघात. पालिकेच्या डंपरची दुचाकीला धडक. दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. पोलिसांनी चालकाला घेतलं ताब्यात. सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये रंगली होड्यांची शर्यत. सांगलीवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबची शर्यतीत बाजी. खासदार विशाल पाटलांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आली होती स्पर्धा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 ऑगस्टला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. लखपती दीदी कार्यक्रमाला मोदी उपस्थित राहणार. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. गौतमी पाटील अहमदनगरच्या जिल्हा कोर्टात हजर. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी विनापरवानगी कार्यक्रम घेतल्याचा गौतमीवर आरोप. कोर्टाकडून गौतमीला जामीन मंजूर. दिंडोरी तालुक्यातल्या जाऊळकेमध्ये आरोग्य केंद्राचं सुप्रिया सुळेंच्या हस्ते उद्घाटन. कार्यक्रमस्थळी अजित पवार गटातले आमदार नरहरी झिरवाळ यांचे फोटो लागल्यानं चर्चांना उधाण. नरहरी झिरवळ विधानसभा उपाध्यक्ष आहेत. त्यांचा सन्मान ठेवण्यासाठी फोटो लावला असेल. सुप्रिया सुळेंच्या दिंडोरीतल्या कार्यक्रमातल्या पोस्टरवरनं मंत्री छगन भुजबळांचं मिश्किल वक्तव्य. मराठा आंदोलक सुप्रिया सुळेंच्या भेटीला. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. अन्न निरीक्षक असल्याचं सांगत डेअरी चालकाकडनं जबरदस्तीनं तूप घेतल्याचं प्रकरण. शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर अमरावतीच्या बडनेऱ्यात गुन्हा दाखल. पोलीस चौकीमध्ये पोलीस कर्मचारी जुगार खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीतला धक्कादायक प्रकार. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यानं नागपूरमधल्या लाडक्या बहिणींचे पैसे अडकले. जवळपास 1,07,000 खाती लिंक नसल्यानं लाडक्या बहिणींना लाभ मिळण्यासाठी वाट पाहावी लागणार. मोबाईलचं चार्जर दिलं नाही म्हणून रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण. गडचिरोलीच्या आरमोर इथली घटना. 2 आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातल्या अकोट तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस. रुईखेड गावातील अनेकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी, तर दुसरीकडे शेत शिवारात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान. नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं मालवणमध्ये नारळ लढवणं स्पर्धा. मोठ्या संख्येनं महिलांचा सहभाग. सह्याद्रीच्या पट्ट्यात अस्वलांचं अस्तित्व. सिंधुदुर्गातल्या दोडामार्गातील तिलारी खोऱ्यात पर्यटकांना अस्वलांचं दर्शन. अस्वल खेळतानाचे क्षण पर्यटकांनी मोबाईलमध्ये केले चित्रित. मालवणमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या 4 खलाशांपैकी 3घांचा आचरा समुद्रामध्ये बुडून मृत्यू. उर्वरित एका खलाशानं पोहत किनारा गाठला. दगडाला धडकून बोट उलटल्यानं घडली दुर्घटना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.